लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। रत्नागिरीत तिहेरी हत्याकांडाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। या हत्याकांडामुळे रत्नागिरी हादरून गेली आहे। एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह आणखी 2 तरुणांचा गळा आवळून हत्या केली आहे। हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव भक्ती मयेकर असं आहे, तर हत्या केलेल्या तरुणाचे नाव दुर्वास दर्शन पाटील असं आहे। गेल्या वर्षी त्याने आपल्याच बारमध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांचाही खून केला। एकाचं नाव राकेश जंगम आणि सीताराम वीर असे त्यांची नाव आहेत। भक्तीची केलेली हत्या हे तिहेरी हत्याकांड असल्याचं समोर आलं। दरम्यान दुर्वास पाटीलच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत। दुर्वास पाटीलने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर ही सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिचा 16 ऑगस्ट 2025 रोजी विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोघांच्या मदतीने आपल्याच सायली बार मधील वरच्या मजल्यावर वायरने गळा आवळून खून केला। नंतर तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला। दरम्यान ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेताना तिचे दुर्वाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला। या प्रकरणात अधिक तपास करताना पोलिसांना सीताराम कीर हा भक्तीशी फोनवर अश्लील बोलत असल्याच्या रागातून दुर्वासने विश्वास पवारच्या मदतीने त्याला 29 एप्रिल 2024 रोजी आपल्याच बारमध्ये बेदम मारहाण केली होती, ज्यात सीतारामचा मृत्यू झाला। दुर्वासच्या क्रूरतेची कहाणी इथेच थांबली नाही। सीतारामच्या खुनाची माहिती पोलिसांना देईन अशी धमकी देणाऱ्या राकेश जंगमचाही काटा काढण्याचा निर्णय घेतला। 6 जून 2024 रोजी दुर्वासने विश्वास पवार आणि निलेश भिंगारडेच्या मदतीने राकेशला कोल्हापूरला नेण्याच्या बहाण्याने त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेहही आंबा घाटात फेकून दिला। अशा प्रकारे दुर्वासने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकूण 3 खून केल्याची माहिती उघड झाल्याचेही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।